जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डोंबिवलीतील संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडांगण येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने एक झाड माँ के नाम या विशेष अभियानाअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या अभियानाअंतर्गत प्रत्येक बूथ स्तरावर किमान 25 झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। केवळ झाडे लावणे नव्हे तर त्यांची नियमित काळजी घेऊन पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी पार पाडण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की भारतीय जनता पक्ष दरवर्षी पर्यावरण दिन साजरा करत असून मागील वर्षी लावलेल्या झाडांचे संगोपन आणि वाढ यावरही विशेष भर दिला जात आहे। डोंबिवलीतील मैदान परिसरात लावण्यात आलेल्या गुलमोहराच्या झाडांची निगा राखण्याचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सातत्याने केले जात आहे। पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्यांचे संगोपन करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले। आपल्याला सर्वांना माहित आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभर पर्यावरण दिन म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि विविध NGOज जे आहेत या NGOजनी हा कसा साजरा करावा या संदर्भातले काही डायरेक्शन्स हे प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आले आणि भारतीय जनता पार्टीने सुद्धा त्या संदर्भात एक रचना संपूर्ण देशभरामध्ये केली आहे। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने सुद्धा प्रत्येक बूथवरती 25 झाडं लावावी आणि त्यांचं संवर्धन करावं या संदर्भातला संकल्प या जागतिक पर्यावरणाच्या दिवसाच्या निमित्ताने केलेला आहे। एक पेड़ माँ के नाम या नावाने हे संपूर्ण अभियान संपूर्ण देशभर सुरू आहे। आपल्याला सर्वांना माहीत आहे की हे करत असताना गेली वर्षानुवर्ष याच पद्धतीने पर्यावरण दिन हा आम्ही साजरा करतो। जे गेल्या वर्षी आदल्या वर्षी लावलेलं जे झाड आहे ते झाड यावर्षी पंतप्रधानांनी असं सांगितलं आहे, भारतीय जनता पार्टीच्या आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी असं सांगितलं की गेल्या वर्षी जे लावलेली झाड असेल त्याच्याबरोबर एक सेल्फी काढावा असंही सांगितलं। त्यामुळे आपल्याला सर्वांना माहीत आहे की या संपूर्ण भागांमध्ये लावलेली ही सभोवतालची पटांगणाच्या सभोवतालती असणारी सर्व गुलमोहराची झाडं ही त्यावेळच्या काळामध्ये ही भारतीय जनता पार्टीच्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी लावली होती। आपण पाहिलं असेल त्याचं संवर्धन हे अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज त्याचाही एक सेल्फी हा काढण्यात आला आणि ज्या ठिकाणी काही ठिकाणी झाडं ही काही कारणामुळे जगली नाहीत किंवा त्या ठिकाणी जागा ज्या शिल्लक होत्या त्या ठिकाणी गुलमोहराची नव्याने झाडं जी आहेत ते आज लावण्यात आली। पिंपळेश्वर महामंदिरात 8 राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण।